सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या सर्वांची पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर इथे आज आपल्याला टॉपवरून टॉपची कटिंग करायची आहे. तर इथं मापाचा टॉप घेतलेला आहे आणि खाली जे आहे ते 2.5 मीटर फॅब्रिक आहे. तर त्याच्यावरती आपल्याला कटिंग करायची आहे. तर इथं मी पिना लावून घेतलेले आहेत. पूर्ण व्यवस्थित एकमेकांवरती बरोबर सेंटर काढून असे ठेवायचे आहेत सर्व भाग आणि अशा पिना लावून घ्यायच्या आहेत जागोजागी. पाहू शकता मी पिना लावलेल्या आहेत. तर आता इथं आपल्याला पॉईंट द्यायचे. तर इथे एक पॉईंट द्यायचा कट बरोबर. खूप छान सोपी पद्धत आहे आणि फास्टमध्ये आपला टॉप कट करून तयार होतो. तर जिथं कट असतो ना त्या ठिकाणी एक आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. आडवा एक द्यायचा आणि उभा एक द्यायचा, म्हणजे टी तयार करायचं, टीचा आकार. त्यानंतर कमरेच्या भागापाशी एक द्यायचा आहे पॉईंट आणि वर मुंढ्यापाशी एक पॉईंट द्यायचा आहे. मी थोडंसं पुढे घेतला कॅमेरा. मुंढ्यापाशी एक पॉईंट द्यायचा आहे. मुंढा जो आहे तिथून खालच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं शिलाईसाठी आणि तिथे एक पॉईंट द्यायचा. बरोबर मुंड्याची शिलाई आहे तिथे नाही द्यायचा, थोडंसं अर्धा इंच खाली द्यायचा आणि वर शोल्डरसाठी पॉईंट द्यायचा आहे. तर शोल्डर आहे त्याच्यापेक्षा बाहेरच्या बाजूने अर्धा इंचावरती पॉईंट द्यायचा आणि गळ्याच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये, कारण शिलाईसाठी आपल्याला मार्जिन लागतं आणि उंचीमध्ये सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊनच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे. शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागतं, त्यानुसार इथं आपल्याला वरच्या साईडने सुद्धा पॉईंट द्यायचा आहे. तर असे पॉईंट दिलेले आहेत. तर मी इथं मार्किंग करते. या ठिकाणी आपण मुंढा घेऊया 7 इंच. टॉपसाठी मुंढा जास्त लागतो त्यामुळे 7 इंच घ्यायचा आहे मुंढा. आणि त्यानंतर वर किती शोल्डर आहे ते चेक करायचं. तर वर शोल्डर 7.5 आलं, कारण हा जो टॉप आहे ना तो आपला कॉलरचा आहे. मापाचा टॉप जसा असेल तसंच आपल्याला ठेवून मार्किंग करायचं. जर तुम्हाला साधा करायचा असेल तर तुम्हाला साधाच इथं घ्यावा लागेल. हा कॉलरचा आहे आणि शिवायचा पण कॉलरचाच आहे, त्यामुळे हा घेतलेला आहे. जसा आपला टॉप आहे त्यानुसार आपल्याला घ्यावं लागेल तसंच. आणि आता इथं मुंड्यासाठी पण एक रेष ओढली आणि चेस्टची पण एक रेष ओढून घेतली आणि पाठीमागलच्या आणि समोरच्या मुंड्याला इथं राऊंड शेप द्यायचा आहे. तर पाठीमागलच्या 1.5 इंचावरती आणि समोरच्या मुंड्यासाठी 1 इंचावरती असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथून आता आपण कमरेपर्यंत रेष ओढून घेऊया. हा कमरेचा पॉईंट. त्यानंतर कट, आपलं कट म्हणजे सीट घेर तिथंच येतो. कट आणि सीट घेर एकाच ठिकाणी येतो. त्यानंतर खाली स्ट्रेट ओढवून घेऊया या पद्धतीने. जर तुम्हाला खालच्या साईडने कट घेर जास्त आवडत असेल तर तुम्ही वाढवू पण शकता किंवा कमी पण करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता इथं उंचीमध्ये मला थोडासा टॉप वाढवायचा आहे. तर इथं मी उंची 4 इंच वाढवली, कारण मापाचा टॉप जो आहे तो थोडासा उंचीला कमी आहे. हा वाढवून घेतला मी 4 इंच. अशी रेष ओढली आणि 1 इंच शिलाईसाठी घेतलेला आहे. ही जी मार्किंग केलेली आहे ती मेन मार्किंग आहे, म्हणजे इथं मार्जिन वगैरे आपण ॲड केलेलं नाही. तर आता आपल्याला मार्जिन ॲड करावं लागतं. 1 इंच, 1.5 इंच वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं मार्जिन घेऊ शकता. तर मी 1 इंच घेत आहे. लूजिंग वगैरे आपण इथं ऑलरेडी घेतलेली आहे, कारण टॉपवरून आपण टॉपची मार्किंग केलेली आहे. जो मापाचा टॉप होता त्याच्यामध्ये ऑलरेडी लूजिंग होतीच. तर इथं फक्त आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे 1 इंच किंवा 1.5 इंच. अशा पद्धतीने 1 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. तर इथं मी असं वाढवून घेते. तर वर बघूया आता गळा किती आलेला आहे. जो आपण डेली वापरतो ना तो टॉप आपल्या अंगावरती बरोबर येतो. त्याचप्रमाणे इथं मापं निघतात. गळा रुंदी आलेली आहे 2.5 आणि गळा उंची घ्यायची आहे समोरची 4 इंच शिलाई मार्जिनसह. गळा मार्किंग करून घेऊया. जी काही तुमची गळा उंची असेल, म्हणजे जो आपला मापाचा टॉप आहे त्याची गळा उंची असेल तेवढी सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवू पण शकता. तर गळ्याला गोलाकार द्यायचा आहे 1 इंचावरती. हा झाला समोरचा गळा तयार. तर पाठीमागलचा पण गळा घ्यायचा आहे 1 इंचचा. 1 इंचाचा काबर, तर आपल्याला कॉलर लावायचा आहे त्यामुळे पाठीमागलचा गळा फक्त आपण 1 इंचाचा घेत आहोत या पद्धतीने. आणि इथे आपल्याला खाली कट करायचं आहे. तर ते किती करायचं ते मापाच्या टॉपवरून बघूया आपण. त्याच्यासारखंच करायचं आपल्याला. तर बरोबर मोजायचं. इथून जो कट आहे तो किती आहे बघू आपण. तर तेवढंच तिथं घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं मोजला तर हा कट येतो इथं गळ्यापासला 4 इंचाचा. तर तयार करत आहोत त्याच्यावरती पण 4 इंच घेऊया. आणि वर आपल्याला परत जो गळ्याचा आकार दिलेला आहे 1 इंचावरती, तिथं वरच्या साईडने आडव्या रेषेवरती 1 इंचावरती एक पॉईंट द्यायचा
आणि इथून खाली आपण क्रॉसमध्ये रेष ओढणार आहोत. 1 इंच घेतलं आणि रेष ओढून घेऊया अशी क्रॉसमध्ये 4 इंचापर्यंत. तर हा झाला समोरचा गळा तयार व्ही आकारामध्ये. त्यानंतर पाठीमागचा गळा तयार आहे, समोरचाही तयार आहे. तर इथे पूर्ण मार्किंग तयार आहे. तर आता इथे एक आणखी एक राहिलं खाली 1 इंच थोडंसं खालच्या साईडने कटवर घ्यायचं आहे आणि असा राऊंड शेप द्यायचा आहे थोडासा. यामुळे काय होतं, कोणे निघत नाहीत आपल्या कटला खालच्या साईडने. त्यामुळे इथं थोडंसं 1 इंच वर घ्यायचं आहे. तर इथं आहे. चला आता आपण मार्किंग तयार आहे तर आपण कट करून घेऊया. जसं मार्किंग केलं तसं कट करायचं आहे. कट करत असताना वर पाठीमागलचा मुंढा अगोदर कट करून घ्यायचा. पाठीमागलचा मुंढा गळा हे कट करून घ्यायचं. समोरचा मुंढ्याचा आकार वगैरे आपण नंतर कट करणार आहोत. पाठीमागलचा भाग कट करून घ्यायचा अगोदर. म्हणजे दोन्ही भाग एकसाथच कट होतात. फक्त कट करत असताना पाठीमागलचे आकार अगोदर कट करायचे, समोरचे नाही. तर या पद्धतीने कट करून घ्यायचं. पाठीमागलचा गळा कट करून घेऊया. आणि आता इथे दोन्ही भाग आपण सेपरेट बाजूला काढू. पाठीमागलचा भाग मी बाजूला काढून ठेवते आणि परत समोरचा भाग घ्यायचा आहे आणि जशी घडी होती तशीच घडी करायची आणि इथून समोरचा मुंढ्याचा आकार आणि समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपले दोन्ही भाग कट करून तयार आहेत. तर परत दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवू. हे पहा, समोरचा गळा अशा पद्धतीने तयार होतो. जो गोल राऊंड आहे तिथपर्यंत आपल्याला पूर्ण कॉलर लावायचा आहे. दोन्ही भाग परत आपल्याला एकमेकांवरती ठेवायचे आणि ज्या ठिकाणी चेस्टचा आणि कमरेचा म्हणजे पॉईंट आहे ना, त्या ठिकाणी छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. म्हणजे आपल्याला शिवत असताना समजावं आपल्याला चेस्ट कुठे आहे, आपला कट कुठंपर्यंत येणार आहे, ओळखू यावं यासाठी आपण इथं कट देऊ छोटे छोटे. अगदी झटपट हा पाठीमागलचा समोरचा भाग कट करून तयार आहे. तर आता आपण बाही कटिंगला घेऊया. तर इथं एवढा शिल्लक कपडा आहे माझ्याकडे. 3/4 बाही करायची आहे. तर मी 4 पदरी फोल्ड केलं या पद्धतीने. तर मापाचा टॉप घेऊया आणि बाहीची उंची चेक करू. जेवढी आहे तेवढीच करायची आहे. तिथे एक पॉईंट दिला आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. 1 इंच मी शिलाईसाठी घेतलेला आहे. बाहीची तर उंची झाली. तर आता आपण बाहीची रुंदी घेऊया. मुंढा घेतला होता तेवढा घ्यायचा आहे, म्हणजे 7 इंच. आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे किंवा 2 इंच घेऊ शकतो आपण. टॉपसाठी आपल्याला जास्त रुंदी लागणार नाही. आणि अशी एक सरळ लाईन उभी करायची, उभी वाढवून घ्यायची. आणि कॅफाईट घ्यायची आहे आपल्याला 2.25 इंच किंवा 3 इंच जरी घेतली तरी चालते. तर मी ते 3 इंच घेतली कॅफाईट. आणि असं आपल्याला समोरच्या मुंड्याला आणि पाठीमागलच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर बाहीचा दंडघेर बॉटम पाशी एक पॉईंट द्यायचा आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने. तर इथं आपली बाही पण तयार आहे. पहा किती फास्टमध्ये आपलं टॉप कट करून तयार होतोय. बाही पण कट करून घेते. बाही कट करत असताना पाठीमागलचा अगोदर आकार कट करून घ्यायचा, मग नंतर समोरचा आकार कट करून घ्यायचा. बाही कट करून तयार आहे. तर बाही फोल्ड करायची आणि बाहीच्या सेंटरवरती एक छोटासा कट द्यायचा आणि समोरच्या साईडने एक छोटासा कट द्यायचा. तर मग आवडली का मग सर्वांना ही टॉपची कटिंग? तर मग कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.